नागा साधू आणि आघोरी बाबा यांच्यात काय फरक असतो थोडक्यात बघू. नागा साधूंबद्दल आधी सांगतो. नागा साधूंना हिंदू धर्माचे रक्षक मानलं जातं. शिवाय हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं काम सुद्धा ते करतात. त्यांची परंपरा आदि गुरु शंकराचार्य यांच्या काळात 8व्या शतकापासून सुरू झालेली आहे. नागा साधू कायम अंगाला भस्म लावून नग्न अवस्थेत असतात. आत्मशुद्धी आणि भगवान शंकराच्या जवळ पोहोचण्यासाठी ते महाकुंभमध्ये येत असतात. काही नागा साधू शाकाहारी असतात तर काही मांसाहारी असतात. आता आघोरी बाबांबद्दल सांगतो. आघोरी साधू आघोर पंथ मानतात आणि भगवान शंकराचे ते भक्त असतात. आघोरींना शिवाचा 5वा अवतार सुद्धा मानलं जातं. ह्या पंथामध्ये जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. आघोरी बाबांची जीवन जगण्याची आणि तपश्चर्या करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. त्यांची तपश्चर्या भीतीदायक असते. ते कायम स्मशानात राहत असतात आणि तिथंच त्यांची साधना सुरू असते. असं म्हणतात की आघोरी फक्त प्राण्यांचं मांस खात नाही तर मानवी मृतदेहाचं मांस सुद्धा ते खातात. नागा साधू आणि आघोरी बाबांची तपश्चर्या जितकी कठीण असते तितकीच त्यांच्यात अद्भुत शक्ती सुद्धा असते. नागा साधू लोकांना देवाच्या विशेष आशीर्वादाबद्दल सांगतात तर आघोरी बाबा आपल्या तांत्रिक सिद्धीने लोकांच्या समस्या सोडवतात.